श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या परळी वैजनाथ या ठिकाणी असं मला सांगायचं आहे की बाबा, ज्या वेळेला आपण परमेश्वराची देवाची भक्ती करत असतो, निरंतर अशी सेवा मनातून करत असतो, मग तो कोणताही देव असो, कशाची आपण भक्ती करत असतो, पारायण करत असतो, काही करत असताना मनातून ज्या वेळेला देवाला हाक मारतो किंवा आपल्या मनात एखादा विचार ठेवून आपण भक्ती करत असतो, तर ते कसं साध्य होत असतं. आणि ते साध्य होण्यासाठी आपल्या नशिबामध्ये काय काय आहे, आपण कशा कशाचा उपभोग घेतो, आपल्याला कितपत चांगलं म्हणून घ्यायचं आहे, आपली कीर्ती कितपत उरणार आहे जगामध्ये, आणि आपल्याला लोक किती चांगलं म्हणतील, आपल्याला जगात सगळेजण आपल्याला किती मान सन्मान देतील, हे सगळं पाहण्यासाठी ज्याच्या पद्धतीनं जे पाहिजे. कुणाला वाटते की बाबा माझं नाव 4 लोकांमध्ये व्हावं, कुणाला वाटते की बाबा मला धन दौलत मिळावं, कुणाला वाटते की बाबा आपण सुखानं राहावं, कुणाला तर वाटते की बाबा माझे गाडी बंगले बांधकाम व्हावं, मला गाड्या मिळावं, अशी त्याची वेगवेगळी मागणी असते. आणि त्याला वाटत असते की बाबा मी देवासमोर जर हे मागितलं आणि मी भक्ती केलो तर मला मिळेल. तसंही असू शकते. तसे जशी ज्याची भक्ती तसं त्याला देव प्रसन्न होत असतो. देव म्हणजे आपल्या मनाला आपण जे काही विचार करत असतो, आपल्या मनामध्ये जे आपले पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह विचार, जे काही विचार करत असतो आणि तो जे साध्य होतो, जे शाश्वत होत असतं, आणि आपल्याला चांगलाच विचार घेऊन आपण जर चांगलंच झालं तर आपल्याला वाटत असतं की देवानं मला सगळं चांगलं केलं. तर ते करण्यासाठी सुद्धा परमेश्वराची साथ आपल्याला लागत असते. आणि काहीतरी मागून आपण जर सेवा करत असतो तर आपल्याला ते मिळतच नसतं. फक्त आपण मनातून देवावर भार टाकून सगळं काय आपलं संसार आहे ते सगळं काही देवावर भार टाकून, आपण ज्याला गुरुला मानलो, देवाला मानलो, त्याच्यावर आपला विश्वास ठेवून भार टाकून जर राहिलो तर आपलं सगळं काही सरळ मार्गाने चालवल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. तर ह्याच पद्धतीनं एका भक्ताला काय मिळालं? ज्ञानदान मिळालं, ज्ञानाचं दान मिळालं, आणि वाणी दान म्हणजे आपली जीव दान मिळाली. हे तुम्हाला मला सांगायचं आहे. हे कशा पद्धतीने मिळालं, त्याच्या प्रारब्धामध्ये काय होतं, त्यानं काय काय केलेला होता, त्याच्या कुळामध्ये काय होतं, हे सगळं काही मला, आणि कुणाची साथ त्याला मिळाली, कुणाच्या कृपेनं त्याला वाणी मिळाली, आणि कुणाच्या कृपेनं त्यांना ज्ञान मिळालं, हे तुम्हाला सांगावं असं मला वाटतं. आणि हे गुरुचरित्रामधल्या सगळ्या कथा मला जेवढं काही कळलं तेवढं मी सांगते. तर बघा, परळी गावापासून कृष्णा नदीच्या परळी गावापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीच्या तटाला भिलवडी या गावामध्ये औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ असे बसलेले चातुर्मास, आणि त्या चातुर्मासाचे औचित्य साधून श्रीगुरु तेथे ध्यानस्थ बसलेले. आणि श्रीगुरूला असं वाटलं की बाबा आता हा चातुर्मास साधून आपण इथे ह्या झाडी झुडपामध्ये, ह्या भिलवडी गावामध्ये जास्त दाटी आहे, जास्त घनदाट अशी झाडी आहे, आणि ह्या झाडामध्ये ज्या वेळेला सूर्य उगवतो पूर्व दिशेला झाडी झुडपामध्ये आपण जर चातुर्मास इथं आपण व्यवस्थितरित्या आपलं सगळं काही सेवा आपली होईल, म्हणून त्यांनी त्या झाडीमध्ये, मी जर इथं बसलो निवांत ह्या चातुर्मासामध्ये तर मला इथं ह्या झाडीमध्ये कुणीही येणार नाहीत, आणि मला ध्यानस्थ राहता येईल, गुरुची सेवा, देवाची सेवा मला करता येईल,
पारायण करता येईल, ध्यानधारणा मला करता येईल, असं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी श्री गुरु तेथे बसलेले. आणि म्हणतात ना, ज्या वेळेला सूर्य उगवतो तर असं कुणाला सांगावं लागत नाही की बाबा सूर्य उगवलाय. कितीही उंच असला सूर्य तर आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. आणि कसल्याही गरिबाच्या झोपडीत असो, श्रीमंताच्या महालात असो, त्याचा सूर्याचा तेज, सूर्याचं ऊन, सूर्याचं उजेड, प्रकाश आपल्याला दाखवल्याशिवाय, दिसल्याशिवाय राहत नाही. त्याच पद्धतीनं श्रीगुरु कितीही जरी घनदाट झाडीमध्ये बसले तरीही लोकांना सांगावं लागत नाही की बाबा इथं श्रीगुरु बसलेत. त्यांची ऊर्जाच तशी. आणि श्रीगुरु इथं बसल्यात असं सर्वांना माहिती झालं. औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी बसलेले होते. मग लोकांना माहिती झाल्यानंतर एक 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 जण कधी कधी जाऊ लागले. आणि असं करता करता चातुर्मास संपत आला आणि त्यांची ध्यानधारणा पूर्ण झाली. गुरूंची, श्रीगुरूची ध्यानधारणा पूर्ण झाली असता असा एक अनुभव तिथे आला. या भिलवडी गावामध्ये एक ब्राह्मण राहत होते आणि त्या ब्राह्मणाच्या पोटी एक पुत्र जन्मला. 14 वर्षाला एक पुत्र जन्मला. किती आनंदानं, लाडानं वाढलेला हा पुत्र. आणि त्या ब्राह्मण घराण्यामध्ये खूप आनंद झाला आहे. त्या परिस्थितीमध्ये एक पुत्र झाल्यामुळं घरामध्ये आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या बहारामध्ये बघता बघता 6 वर्ष त्या मुलाला झाले. 6 वर्षाचा मुलगा झाला आणि एक नवलच घडलं की बाबा काहीतरी आजारानं म्हणा, कशानं म्हणा, आई वडील दोन्हीही, आई वडिलांची दोघांचीही देवाज्ञा झाली. आणि हा 6 वर्षाचा मुलगा एकटाच त्या वाड्यामध्ये राहू लागला. आता 6 वर्षाच्या मुलाला काही कळेन असे झालं. त्याचं गण गोत, आप्तमित्र सगळे काही तो वाडाच. आणि त्या भिलवडी गावामधले लोक सगळेजण ह्याला बाहेर तोंड काढू नये असं काही बोलायला लागले. अरे हा तर कसला मुलगा 14 वर्षाने जन्मला आणि आई वडिलांना गिळला. असे काही अनेक प्रश्न त्याच्या पुढे थांबायचे. नको नको ते लोक त्याला बोलायला लागले. हा खरा शाणा असला तर हा मुलगा बाहेरच येऊ नये, आपापल्या वाड्यातच बसून राहायचा. असला कसला दरिद्री हा मुलगा. एकदमच आई वडील नाहीसे झाले, आई वडिलाला गिळणारा मुलगा. असं काही अनेक प्रश्न त्याच्या पुढे उभं राहिले आणि लोकांचे टोचणे त्याला सहन नाही झाले. तरी पण तसंच बाहेर न निघता करायचं तरी काय, खायचं तरी काय, असं करता करता 1-2 वर्षे निघून गेले आणि लोकांचं बोलणं त्याला सहन होईनासे झालं. आणि सहन न होता मुलगा बाहेर निघाला आणि म्हणला आता आपण कुठंतरी जाऊन जीव द्यावा. हे जगणं नकोशे झाले. परमेश्वरा, हे देवा, माझी काय चूक आहे? ज्याने मला जन्म दिला त्यांना मी कसं काय गिळणार? आई वडील नाही ते, मला सुद्धा नाही ते यातना सहन करावे लागतात. पण मला हे लोक बोलतात ते सहन नाही होत. परमेश्वरा, मी आता देह त्याग करणार असा विचार करून तो त्या गावातून निघाला. गावातून निघून कृष्णा नदीच्या तटी, ज्या ठिकाणी श्रीगुरु बसलेले होते, अशा खूप थोड्या अंतरावर भुवनेश्वरीचं मंदिर होतं. भुवनेश्वरीचं देवीचं मंदिर. आणि त्या देवीच्या समोर चालत चालत देवीचं मंदिर दिसल्यामुळं त्या देवीच्या मंदिराचा धावा घेतला. देवीच्या मंदिराकडे गेला आणि अगोदरच त्याला खायला घरात काही नसल्यासारखं, परंतु त्याच्यात लोकांचं बोलणं सहन न होण्यापणी आता मी देह त्याग करायला निघालेला आहे, तर मग या देहाला
ह्या आत्म्याला खायचं तरी कशाला? आतापासून अन्न वर्ज्य केला. वर्ज्य करून चालत चालत निघाल्यानंतर खूप अशक्त व्याकुळ झालेला हा मुलगा बघता बघता आता 7-8 वर्षाचा झाला. आई वडील वारल्यानंतर लोकांचे बोलणे खाऊन 2 वर्ष निघून गेले आणि अन्नाचा त्याग करून अन्न पाणी न घेता चालत चालत निघाला असता भिलवडी गावावरून जवळच भुवनेश्वरीच्या मंदिराकडे धाव घेतली आणि त्या भुवनेश्वरीच्या देवीच्या समोर जाऊन थांबला हा मुलगा आणि घळाघळा रडायला लागला. हे माते, तू पण एक आईच आहेस. मी काय अपराध केला म्हणून माझ्या पदरामध्ये हे सगळं बोलणं टाकलंस? असा काय गुन्हा मी केला होता? मी काय कुणाचं वाटोळं केलं होतं? कोणत्या जन्माचा माझा भोग होता म्हणून मला ह्या जन्मामध्ये फेडावयाचं आलंय? आणि माझे आईवडील जर अजून 4 दिवस राहिले असते, आनंदाने मी भक्ती केली असती, खायला नाही मिळालं असतं, मी काहीतरी कष्ट करून माझ्या आईवडिलांना पोसलो असतो, सांभाळलो असतो आणि मीही सुखाने राहिलो असतो. पण हे माय, हे आदिमाया शक्ती, हे माझ्या नशिबाला, हे काय माझ्या प्रारब्धामध्ये काय आहे? आणि मी आताच देह त्याग करण्यासाठी मी निघालेला आहे आणि मी अन्नाचा त्याग केलेला आहे. तू पण एक आईच आहेस, तुला सगळं काही कळतंय. असं म्हणून टपा 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 डोळ्यामध्ये मडदून पाणी गळायला लागलं. हे पाहताच समोर त्याला सुरी दिसली, तलवार दिसली आईच्या समोर आणि ती तलवार घेतली आणि आपली जीभ छाटली. बघा स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, यातना कशा सोचायच्या? आपल्याला जर थोडं संकट आलं तर आपण काय म्हणतो? देवानं माझं वाटोळं केलं. मी काय देवाचं वाटोळं केलं होतं? पिशवी भरून फुलं नेले, 2-2 हार नेऊन मी देवाला घातले, रोज रोज मी देवाची पूजा केले, अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर मी देवाला स्वच्छ घासले, रोजचं रोज नैवेद्य दाखवले, तरी सुद्धा माझं वाटोळं केलं देवानं. आपण असं देवाला नाव ठेवतो, पण त्या लेकरानं देवाला नाव नाही ठेवलं. एक क्षणाचा विचार नाही केला. माझ्या वाणीनं जर मी काही आई, तू एक अंबाबाई आहेस, तू एक आई आहेस, माझ्या वाणीनं जर मी काही वाईट बोलला असेल तर क्षमा कर. आणि मी ज्या वेळेला टाहो फोडायला लागलो तुझ्या पुढं आणि मला हे लोकांचं बोलणं सहन न होता, मला आई वडील नाहीत, कोणीच नाही, खरंच मी पापी आहे आणि मी हे सांगण्यापेक्षा आणि मी ओरडू ओरडू लोकांना सांगून आई तुझ्यासमोर सुद्धा मी काही मागण्यापेक्षा माझ्या प्रलब्धामध्ये जे आहे ते मला व्हायला पाहिजे आणि मी आता देह त्याग करणार आहे आणि मला नंतर मी देह त्याग करणार आहे हे सुद्धा बोलता नाही येणार, म्हणून ती सुरी घेतली आणि आपलं जीभ कापली. अंगावर काटा येतो असं काहीतरी ऐकलं. काय हे कष्ट आहेत? असे कष्ट सहन करतात म्हणून तरी भक्त म्हणून नाव मिळत असतं. असे कष्ट सहन करतात म्हणून तरी सेवेकरी म्हणून नाव मिळत असतं आणि कीर्ती जगामध्ये राहून जात असते आणि ग्रंथामध्ये लेखलं गेलं असतं. आज सुद्धा आपल्याला गुरुचरित्रामध्ये, नरसिंह सरस्वती चरित्रामध्ये आपल्याला हे सगळ्या कथा ऐकायला मिळतात. ह्या कथा किती गोड आहेत, ह्या कानाला चांगले वाटतात. आपल्याला ऐकताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, परंतु ज्या वेळेला तो यातना भोगत असतो ती घडी काय असेल, ती वेळ कशी असेल? असं म्हणल्यानंतर आईचा धावा चालू केले आणि आपली जीभ कापून आईच्या समोर ठेवले आणि पटापटा रक्त गळायला लागलं. रक्त गळत असताना आपण म्हणतो देव नाही, दगडामध्ये देव असतो का, मूर्तीमध्ये देव असतो का? तात्काळ एक क्षणाचा विलंब न लागता जीभ कापल्याबरोबर साक्षात आई प्रकट झाली आणि सामोरे आली आणि म्हणली, बाळा हे जे काही तुला होतंय, तू लोकांचं बोलणं घेऊन हे यातना सहन तुला नाही झालं, पण हे जीभ कापणं हे काय तुला सहन झालं? अरे मी तुझी आई आहे, जन्म देणारी आई नसून मी तुझी आई आहे, खरी आई मी तुझी आहे, पण मला हे कसं सहन होईल? माझं बाळ जर जीभ कापून घेते तर बाळा मी आदिमाया शक्ती आहे हे खरं आहे, पण प्रारब्ध बदलण्याचा अधिकार माझ्याकडे नाही.
मी कसं काय तुला वाचवू शकन? कसं काय तुझे संकट मी दूर करू शकन? नाही नाही बाळा, तू माझ्याकडं आलास हे छान झालं. तुझ्या यातना मला सांगितलास. लेकरानं आईला हाक मारली आणि आई नाही आली असं कधी झालेलं नाही. आणि मी प्रकट होऊन तुझ्या सामोरे आले. अश्रू पुस आणि तुझ्या प्रारब्धामध्ये जे आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते भोगून संपवण्यापेक्षा तुझ्या प्रारब्धाला बदलण्याचा अधिकार श्री गुरुला आहे. आणि इथून थोडं जवळ असलेल्या कृष्णा नदीच्या तटावर औदुंबराच्या झाडाखाली श्री गुरु ध्यानस्थ बसलेले आहेत. तू त्या ठिकाणी जा, त्यांचे चरण धर आणि मी तुला वरदान देते की बाबा तुला दान मिळेल. तू त्या ठिकाणी जा असं समजावून आईनं सांगितले आणि निरोप दिले आणि आई अंतर्धान पावली. श्री गुरुदेव दत्त. आई राजा उधे उधे. तर बघा किती परीक्षा असते. लेकरू 6 वर्षाचं, बघता बघता झालं 2 वर्ष संपले. 8 वर्षाचा बाळ जी बाईच्या चरणावर ठेवली, अर्पण केली आणि तिथून रडत रडत आई माऊली मला प्रसन्न झाली आणि मी सद्गुरूकडे जाणार आहे. सद्गुरूच्या चरणाची अपेक्षा धरून चालत चालत त्या अंबाबाईच्या मंदिरापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीच्या तटावर औदुंबराच्या खाली ध्यानस्थ बसलेले श्रीगुरूकडे आले आणि साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरूने विचारले, बाळा फार दुःखी दिसतोयस, कंठ दाटून आलेला आहे, रक्ताने सगळं काही भरून गेलेलं आहे, काय झालं, तुझा काय प्रश्न आहे? असं विचारल्यानंतर सांगायला वाणी त्याच्या तोंडामध्ये नाही, सांगायला जीभ त्या बाळाच्या तोंडामध्ये नाही. कसे कष्ट सहन करावं, खोल आहेत. कष्ट सहन करण्याची एकेकाची क्षमता खोल असते. ज्या वेळेला आ करून दाखवल्याबरोबर श्रीगुरूला समजलेलं, आ करून दाखवल्याबरोबर श्रीगुरूला समजलं आणि श्रीगुरूनं कसलाच विचार न करता जवळ घेतलं बाळाला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नाही. आणि डोक्यावरून हात फिरवून बाळाला विचारलं की बाळा काय झालं, मला तू सविस्तररित्या सांग, मुळापासून तुला काय काय झालेलं मला सांग. असं म्हणल्याबरोबर त्या भक्ताच्या तोंडामध्ये वाणी आली, जीभ आली, जशी होती तशी जीभ तिथे आली. बघा कसे कनेक्शन आहेत. आदिमाया शक्ती पार्वती भुवनेश्वरी तिथून जीभ पाठवून दिली. एकमेकाचा कसा संवास असतो, एकमेकाचं कसं कनेक्शन असतं हे आपल्याला कळत नसतं. म्हणून त्याच्यासाठी देवाला जवळ करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे. म्हणून मग वाणी आली आणि मुळापासून रडत रडत मुळापासून सगळं आपली काही कथा श्रीगुरूला सांगितले. श्रीगुरूने व्यवस्थितरित्या समजावलं, बाळा अरे तुझ्या नशिबामध्ये जे जे आहे ते व्हायला पाहिजे, तरी सुद्धा तू खूप यातना भोगलास. अरे तुझे वडील ब्राह्मण कुळात जन्म घेतलेले आणि खूप ज्ञान सांगणारे ज्ञानवंत होते, म्हणून त्यांच्या पोटाला तू जन्माला आलास आणि खूप यातना भोगलास, लोकांकडून बोलावून घेतलास, सगळं काय बोलणं सहन करून घेतलास, म्हणून तुझं सगळं काही कर्म यातना तुझ्या भोगून संपलेले आहेत. आणि पुढे जे काही होणार आहे ते तुला भोगलंच पाहिजे. पण तू आज आदिमाया शक्तीपाशी भुवनेश्वरीपाशी गेलास आणि तुझा अर्ध तिथंच संपवलास. आणि तिथून जे आहे खरं हाक मारत स्वतःचा विश्वास ठेवत माझ्या चरणापाशी आलास. आणि बघ बाळा, पर्याय नसतं परमेश्वराला सुद्धा. जशी सावित्रीनं सत्यवानाचा प्राण परत आणला, त्याच पद्धतीनं देवाला मजबूर केलं जातं. भक्त एवढे जवळीक होतात आणि ज्या वेळेला डोक्यावर हात फिरवलं त्यावेळेला त्या बाळाच्या तोंडामध्ये जीभ आली, वाणी आली आणि ज्ञानसुद्धा प्राप्त झालं. आणि माझा सुद्धा उद्देश हाच होता की तो त्या लेकराच्या
तोंडामध्ये येणारी वाणी आणि ज्ञानप्राप्तीसाठीच मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आता त्या बाळाच्या यातना जे होत्या आणि कोणती काय केल्यानंतर कोणती यातना भोगावी लागते आणि कसं कर्म आपलं आपण भोगून संपावं लागतं, हे पुढं श्रीगुरूने व्यवस्थितरित्या टिप्पणी करून त्या बाळाला सांगितलेले आहे की तुझा भोग असा आहे, हे केल्यानं हे होतंय, कोणतं कर्म केल्यानं कोणतं पाप केल्यानं काय भोगावं लागतं, हे सगळं काही त्या गुरुचरित्राच्या श्री स्वामी समर्थ श्री नरसिंह सरस्वती चरित्राच्या 12व्या अध्यायामध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. मी खूप काही तेवढं तुम्हाला सगळं काही सांगत बसणार नाही. मला फक्त अनुभव सांगायचा होता की बाळाच्या वाणीचा आणि ज्ञानाचा, आणि आपण नामस्मरण करून थोडं आपण परमेश्वराच्या श्रीगुरूच्या समोर आणि श्रीगुरूच्या चरणाची आस धरावी, एवढंच मला सांगायचं होतं. श्रीगुरु चरणाची आस धरावी, श्रीगुरु चरणावर लोटांगण घालावे, श्रीगुरु चरणावर आपलं मागणं मागावं. कधीच आपली झोळी खाली राहणार नाही, आपण कधीच दुःखी होणार नाही, एवढंच मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाची आई, श्री स्वामी समर्थ आई, श्री गुरुदेव दत्त, नरसिंह सरस्वती हे सगळे आपलं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच माझी सत्यवाणी. मी एक श्री स्वामी समर्थ सेवक या नात्यानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर आपले संकट दूर करायचे आहेत, आपल्या घरात कटकटी होत असतील, आपल्या घरामध्ये समाधानी वाटत नसेल, आपल्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल, कोर्ट कचेरीचे कामं असतील, काही लहान बाळक किरकिर करत असतील, काही करत असतील, तर आपल्या घरामध्ये गुरुचरित्र असावं आणि त्या गुरुचरित्राचं व्यवस्थितरित्या पूजन करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजाची फोटो आपल्या घरी असावं आणि माळ असावी, जप करावं, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.